आयडिया व्हिडिओ अंगणवाडीतील मुलांच्या मातांसाठी। नमस्कार, आजच्या बैठकीत आपले सर्वांचे स्वागत आहे। आशा आहे तुम्हाला मागच्या आठवड्यातील आयडिया व्हिडिओ आवडला असेल। चला आजच्या कामाची सुरुवात करूया। मागच्या आठवड्यातील सुगंध ओळख क्रियाकृती, वयोगटानुसार दिलेली वर्कशीट तसेच चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श या व्हिडिओवर तुमचे अनुभव नक्कीच सांगा। आता सोबत आणलेले वर्कशीट हातात धरून फोटो काढू। फोटो प्रथमच्या प्रतिनिधीला पाठवू, तोपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही करून पाहूया। सर्व मातांनी एका रांगेत बसावे। आता प्रत्येक मातेसमोर काही ग्लास ठेवा। आता लीडर माता 1 2 3 म्हणेल तेव्हा ग्लास एकावर एक ठेवा। अशा प्रकारे सर्वात मोठा ग्लासचा टॉवर बनवणारी माता विजेता असेल। हा खेळ होईपर्यंत व्हिडिओ इथेच थांबवून ठेवू। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे काही नवीन शिकूया। अतिसार पचन संस्थेची एक समस्या आहे, ज्यामध्ये शौचास पातळ होते। आपल्या मुलामध्ये अतिसार होण्याचा धोका निश्चितपणे आपण कमी करू शकतो। चला तर मग या व्हिडिओमधून अधिक माहिती जाणून घेऊया। अतिसार किंवा जुलाब। अतिसार किंवा जुलाब हा एक आजार आहे, ज्यामध्ये मुलांना दिवसातून 3 किंवा अधिक वेळा पातळ शौचास होते। याशिवाय कधी-कधी ताप आणि उलट्या सुद्धा होतात। अशा परिस्थितीत मुलांमध्ये पाणी आणि पोषक तत्वांची कमतरता तसेच अशक्तपणा जाणवतो। हे टाळण्यासाठी आपल्याला अतिसाराची मुख्य कारणे आणि उपाय माहित असणे आवश्यक आहे। जर मुलाला दिवसातून 3 पेक्षा जास्त वेळा पातळ शौचास होत असेल, तर समजा की त्याला अतिसार झाला आहे। लहान मुले, विशेषतः जन्मापासून ते 3 वर्षे वयोगटातील मुले याच्या विळखात येतात। जर वेळेवर याचा उपाय झाला नाही, तर मुलांचा मृत्यू देखील होऊ शकतो। अतिसार होण्याची अनेक कारणे असू शकतात, जसे की बाळाची दुधाची बाटली स्वच्छ न ठेवणे, घरात तसेच आजूबाजूचे अस्वच्छ वातावरण, जेवणाची भांडी अस्वच्छ ठेवणे, पिण्याचे पाणी साफ नसणे हे सर्वात महत्त्वाचे कारण आहे। या सर्व कारणांमध्ये एक गोष्ट मात्र आपण पाहत आहोत, ती म्हणजे स्वच्छतेचा अभाव। मुलाच्या नाजूक संरक्षण प्रणालीमुळे मूल लगेचच असुरक्षित होते। अनेक अर्भकांमध्ये आणि मुलांमध्ये अतिसार हा संसर्गजन्य विषाणू रोटा व्हायरसमुळे होतो। अतिसार नेहमी टाळता येत नाही, परंतु आपण आपल्या मुलामध्ये अतिसाराचा धोका निश्चितपणे कमी करू शकता। यासाठी तुम्हाला स्वच्छता, आहार आणि चांगली जीवनशैली आवश्यक आहे। अधिक माहितीसाठी बालरोगतज्ञांशी संपर्क साधा। अतिसारादरम्यान पहिल्या 6 महिन्यात मुलाला नेहमीपेक्षा जास्त वेळा आईचे दूध पाजावे। नवजात बाळासाठी आईचे दूध हे द्रव पदार्थाचा सर्वोत्तम स्रोत आहे। मुलाला 6 महिन्यानंतर आईच्या दुधाबरोबर ORS तसेच इतर द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा, जसे की खिचडी, डाळ, रवा, डाळिंबाचा रस। लक्षात ठेवा, अतिसारादरम्यान मुलाला एका वेळी थोडे थोडेसेच खायला द्या, परंतु दिवसभरात जास्त वेळा खायला द्या। ह्या व्हिडिओचा तुम्हाला कसा फायदा होऊ शकतो, ते सर्व मातांनी एक एक करून गटात सांगा। चला आता पुढील क्रियाकृती करू, जिचे नाव आहे घरी जाऊन मुलांकडून करून घेऊया। घरातील गोल, चौकोन आणि त्रिकोणी आकाराच्या वस्तू शोधा। प्रत्येक आकाराचा तक्ता बनवा आणि त्यात शोधलेल्या वस्तूंचे चित्र काढा, जसे की गोल आकाराच्या तक्त्यामध्ये गोल नाणी, चपाती इत्यादी। दिलेल्या वर्कशीटमध्ये मुलांच्या वयोगटानुसार क्रियाकृती दिल्या आहेत, त्या समजून घ्या आणि मुलांकडून करून घ्या। दिलेली क्रियाकृती आणि वर्कशीट करण्यात मुलाला आनंद वाटला का? हा अनुभव आमच्यासोबत नक्कीच शेअर करा। आजच्या क्रियाकृती इथेच संपत आहेत। अशाच नवीन माहिती आणि क्रियाकृतींसह पुढील आठवड्यात पुन्हा भेटू। तोपर्यंत तुमची
आणि मुलांची काळजी घ्या. धन्यवाद.